मध्ये ज्या वाहिनीला त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत. नक्कीच सन्माननीय आणि माननीय पंडित शेठ म्हस्कर साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3535 रुपयाचं कॅश प्राइज असेल तो म्हणजेच पावशीपाडा संघाला सुवर्ण संधी. मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच कॅश प्राइज जिंकायची. चला स्पीडअप करायचे. सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीम्सना विनंती असेल स्पीडअप करायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संस्कृती ट्रान्सपोर्ट पावशीपाडा विपक्ष मामनोलीमध्ये चालू असलेली चुरशीची लढत. दुपारच्या सत्रामध्ये दोन्हीही संघांची पडलेली गाठ पाहूया. कुठला संघ कुठल्या संघाची लावतोय वाट. दोन संघ अप्रतिम दर्जाचे अव्वल दर्जाचे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मामनोली संघाला विनंती असेल आपण आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि 4 षटका हाताळण्यासाठी 20 मिनिटाचा टाइम दिला जाईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहतोय. जो संघ हा सामना जिंकेल तो तिसऱ्या राऊंड मध्ये अर्थात या स्पर्धेची पहिली क्वार्टर फायनल मोहिली विपक्ष खेळेल. दोन ऑफिशियल पंच जे मात्र नक्कीच या सामन्यासाठी आपण पाहू शकतो. संजय सुतार सर आणि त्यांच्यासोबत असतील ते म्हणजे कृष्णा केने सर. हे दोन ऑफिशियल पंच इन ॲक्शन आपण या मॅच मध्ये पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत. पावशीपाडा आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम मामनोली. बिग मॅच बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र दर्शकांच्या भेटीला येत आहे. सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक असेल ज्यामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. इट्स अ मॅच बिटवीन मामनोली अँड पावशीपाडा. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची देखील नोंद करून घ्यायची आणि 4 षटका हाताळायला 20 मिनिटाचा टाइम दिला जाईल याची देखील नोंद करून घ्यायची. ज्यावेळेस पहिला चेंडू पडण्यात येईल त्यावेळेस टाइम देखील नोट करण्यात येईल आणि बरोबर 20 मिनिट्स नंतर मॅच ही थांबवली येईल. चला सुरू करायचे लवकरात लवकर विनंती असेल. बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर उम्मीदों के सूरज निकले चारों ओर इरादे हैं फौलादी और उम्मीद है हर कदम अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही टीम स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. कुठला संघ इथून मात्र विजयापासून सुरुवात करेल कुठल्या संघाचं अस्तित्व समाप्त होईल. महेशदादा भोईर साहेबांचा शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेची तशीच या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो दीपेश यांना वैयक्तिक कोट्यातील आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसरे असतील ते म्हणजे डीप काउस कॉर्नर रिझन मध्ये. एक शॉट फाईन लेग एक शॉट थर्ड मॅन एक शॉट बॅकवर्ड पॉइंट एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी ही फील्डची रचना. कव्हरमध्ये एक खेळाडू असतील आणि त्यासोबतच असतील ते म्हणजेच मिड ऑफ क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू हिअर वी गो लेट्स प्ले गेम ऑन. स्लोवर चेंडू आपण पाहू शकतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चुकीची लाईन आणि चुकीची लेंथ आणि पंच दंडित करत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळतील अवांतर. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय तो म्हणजे अतिरिक्त धावणी. 1 धाव फलकावरती 1 रन ऑन द बोर्ड. अजूनही लिगल डिलिव्हरी जी मात्र टाकण्यात आली नाहीये. दीपेशच्या माध्यमातून पहिला चेंडू जो मात्र आपण पाहिला अतिरिक्त बाउन्स आणि व्हाईट बॉल. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. पंचांकडे लाऊड अपील उत्साह जास्त आत्मविश्वास कमी जो मात्र या अपीलमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आणि तत्पूर्वी सिंगल धाव देखील एकवटली गेली नाही. बघता बघता डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 1 धाव फलकावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे याचं प्रामुख्याने उदाहरण देत असताना शॉर्ट चेंडूंचा वारंवार वापर जो मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहू शकतो. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप
चेंडू जातो डीप मिड विकेट रिझन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला कव्हर केला. पाहायला गेलं तर काउस कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक आले आणि चेंडूला पार मिड विकेट रिझन पर्यंत कव्हर केला. तर पूर्वी घेतलेल्या चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने 2 धावा. धाव संख्या 2 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 3. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 3. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन ड्राईव्ह केली आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला ड्राईव्ह केलं. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली फक्त आणि फक्त 2 धावा. पाहू शकतो पुश करोवर खुशरो अशा परिस्थिती मध्ये असताना ती म्हणजे फलंदाजी करणारा नक्कीच मुकेश आणि त्यांच्या सोबत असतील ते म्हणजे नवाज. ही मामनोली संघासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर सलामीची जोडी आहे आणि त्यांच्यासोबत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहू शकतो. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलंय आणि नक्कीच पंचांकडे लाऊड अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. वारंवार अपीलांमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी जे मात्र यष्टनच्या मागे मास्टरमाइंड विकी यांच्या माध्यमातून पूर्ण प्रकारे प्रेशर क्रिएट करत आहेत ते म्हणजेच फलंदाजांवरती वारंवार अपील्स ज्या मात्र होत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल 5 धावा धाव फलकावरती. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. अप्रतिम गोलंदाजीचा मुजायरा पुन्हा एकदा बाउन्स इथे मात्र चकित करत आहे. चेंडू पडतोय गुड लेंथ एरियामध्ये आणि गुड लेंथ स्पॉटवरती पडल्यानंतर हा चेंडू थोडाफार उसळी घेतोय उभारी घेतोय आणि थोडाफार बाउन्स नक्कीच गोलंदाजीला मदत करतोय. कॉन्क्रीट पिच म्हटली तर बाउन्स हा नक्कीच येतो आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बाउन्स ज्यावेळेस असतो त्यावेळेस काही फलंदाजांना अप्रतिम दर्जाची बॅटिंग करायला तो सपोर्ट करतो तर काही फलंदाजांना स्ट्रगल होतं. मामनोली संघाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर ते स्ट्रगल करत आहेत या खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. स्लोवर चेंडूला चांगल्या प्रकारे हँडल केला आणि चेंडूला फेकून दिलाय. इथून मात्र सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. पंचांनी डिसिजन कळवायचे. या येथील धावा 6. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. अप्रतिम षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर मामनोली संघाची असेल ती म्हणजे बिनगडी बाद 11. 11 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका मागील चेंडूवरती आपण पाहिला. एक असतं की ज्यावेळेस गोलंदाज व्हॅरिएशन टाकतात ते म्हणजे पेसनी आणि मग कटर आणि मग स्लोवर. पण इथे मात्र आपण पहिल्या षटकाची जर बात केली तर गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून स्लोवर मग अजून स्लोवर आणि लास्टचा चेंडू असं वाटत होतं की बाबा पैसे घे पण जा एकदाचा. इतका स्लो चेंडू होता आणि नक्कीच अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका भिडकावून दिला. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलं पाहू शकतो. 0ला क्विक रिप्लाय देत असताना षटकार जो मात्र एकवटला गेला. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 11. 11 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ऋषी. अप्रतिम गोलंदाजीचा मुजायरा. चेंडू इथे मात्र अतिशय वेगवान जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द पिच अतिशय वेगाने भन्नाट स्पीडने हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. नक्कीच चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडाफार उसळी घेतोय आणि तिथे मात्र फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 11 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज. इथे मात्र अप्रतिम चेंडू. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. 11 वरती लागलेला संघाला झटका क्रमांक पहिला आपण पाहू शकतो. नवाजची खेळी संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज होत आहे फेल. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन नवाज बॅक टू द डगआउट.
तोच ऋषी पंचांच्या डाव्या साईडनी ओव्हर द विकेट. ब्लॉकॉलचा वेध घेतलेला चेंडू आपण पाहू शकतो, प्रॉपर कनेक्शन झालं नाही. मिस टाइम फटका, चेंडू जातोय ऑफ साईडला. तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते मुकेश आणि पारसच्या माध्यमातून. अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने अलॉंग द विकेट रनिंग करत असताना 2 धावा ऍड होतील धावसंख्येमध्ये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 13. एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना मामनोली संघाची. मामनोली विपक्ष आपण जर पाहायला गेलं तर पावशेपाडाचा हा चालू असलेला विद्यमान सामना. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं. पंचांकडे लावड अपील. पंच अपील फेटाळत असताना नक्कीच आपण पाहू शकतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संजय सुतार सरांना, तसेच लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो ते म्हणजेच कृष्णा केने सरांना. अतिशय दक्ष आणि चाणक्ष पंच जे मात्र नक्कीच आपल्याला लाभले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबुरियों का रोना रोया नहीं करते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाले, पण त्यानंतर वॉट अ कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील आपण पाहू शकतो आउटसाइड लेग स्टंप चेंडू जात होता आणि नक्कीच त्या डिसिजनमुळे नक्कीच पंचांनी नॉट आउट चेंडू घोषित केलाय. लेग बायच्या स्वरूपात धाव ऍड होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या प्रकारे कमबॅक जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय ऋषीच्या माध्यमातून. विकेट टेकिंग गोलंदाजी आणि त्यांच्या नावावरती आहे 1 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. बघता बघता एकच चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पारस आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहू शकतो, ती म्हणजे मामनोली संघासाठी. मामनोली संघ स्ट्रगल करत आहे. स्ट्रगल इथून मात्र जर संपवायचं असेल तर कुठल्याही तरी खेळाडूला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. कारण म्हणतात ना, हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली. पाहू शकतो पुश करो और खुश रहो अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता सिंगल धाव एकवटली गेली. आपण पाहू शकतो सिंगल धावेच्या मदतीने दुसरं षटक देखील समाप्त होतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना मामनोली संघाचा स्कोर असेल तो म्हणजे 1 गडी बाद 15 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 वॉज टीम मामनोली अँड दे प्ले अगेन्स्ट टीम पावशेपाडा आणि मामनोली संघामध्ये चालू असलेली चुरशीची लढत जी मात्र दुपारच्या सत्रामध्ये 2 संघांमध्ये पडलेली ही गाठ. पाहूया कुठला संघ जिंकतोय, कुठल्या संघाची लागते वाट. 2 षटकांचा इथे मात्र पहिली इनिंगचा सत्र समाप्त झाला आणि 2 षटकं बाकी आहेत. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. डीजे देत असताना त्यांचे गोलंदाज ऋषी असो किंवा दीपेश, अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो प्रवीण यांना वैयक्तिक 3 आणि सांघिक पहिलं. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहू शकतो. दिशाहीन गोलंदाजी लाईन नक्कीच पाहायला मिळाली जी मात्र वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धाव फलकावरती आहेत. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे का गाव, पत्थर भी कभी भगवान नहीं होता. तेच हातोड्याचे गाव सोसायला लागतील आणि तेच सोसले आहेत. हुकचा देखना फटका, लाजवाब शॉट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय. डिफाईन लेग सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे चौका. नक्कीच आमचे जवळचे मित्र कल्पेश दादा शेलार यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचमध्ये जाऊया. मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच पाहायला मिळेल, पण त्यापेक्षा चांगली अशी फटकेबाजी धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे 1 गडी बाद 20.
गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अव्वल दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय वेगवान चेंडू जो मात्र एकवटण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. धावसंख्या स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चांगल्या प्रकारे चेंडूला कनेक्ट झाला नव्हता आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होत आहे फेल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. पारसची खेळी संपुष्टात जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. मैदानाच्या बाहेर पारसला जावं लागेल आणि 20 वरती पडलेला झटका क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहू शकतो. विकी. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन. फुलर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवला. थोडेफार फंबल झाले जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन मधले क्षेत्ररक्षक तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा. वाघाच्या डरकाळीप्रमाणे नक्कीच या यॉर्कर चेंडूला सामोरं केलं आणि आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22. 22 धावा धावफलकावरती. प्रवीणच्या माध्यमातून तिसरं षटक मार्गस्थ आहे. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय संस्कृती ट्रान्सपोर्ट पावशेपाडा या संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या लाईन आणि लेंथवरती आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय वेग आणि वेग इथे मात्र बीट करत आहेत. छाप सोडली आहे वेगाने या षटकामध्ये. 3 षटकांचा वाज विकेट समाप्त झाला आणि आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना मामनोली संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मामनोली विपक्ष संस्कृती ट्रान्सपोर्ट पावशेपाडा मध्ये चालू असलेली विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सना विनंती असेल स्पीडअप करायचे मित्रांनो, कारण सूर्य अस्ताला जातोय आणि आपल्याला लवकरात लवकर या मॅचेस देखील संपवायच्या आहेत. कोविडचं नक्कीच बंधन आहे आपल्याला. सो विनंती असेल मित्रांनो आपणच सहकार्य करायचे, कारण आम्ही देखील आपल्याला सहकार्य केलंय. आपल्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा आहे. तो सहकार्य आपल्या माध्यमातून. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकतो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो, तो हाणामारीचं षटक नक्कीच प्रगतीपथावर असतील आमचे लाडके मित्र मनीषजी म्हस्कर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या बाजूला प्रेम देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅन फ्रॉम पावशेपाडा आज नक्कीच ते रेस्ट घेत आहेत. आजकाल भरपूर बिझी असतात ते जर पाहायला गेले तर. गोलंदाज सज्ज गौरव. स्लोवर चेंडू आपण पाहू शकतो. चांगल्या प्रकारे चेंडूला जज केलं आपण पाहू शकतो. इथून मात्र चेंडू सरळ निघून जातो डीप काउस कॉर्नर सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेजचा गोळा. अप्रतिम आणि दणदणीत षटकार. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. चेंडूला स्टिअर केलंय फक्त व्ही मध्ये. लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने अलॉंग द विकेट रनिंग बिटवीन द विकेट करत असताना विकी आणि मुकेश जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 2 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 30. 30 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं षटक प्रगतीपथावर गौरवच्या माध्यमातून. फुलटॉस होता
आपण पाहू शकतो मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक साहिल आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. फलंदाज इथे मात्र अप्रतिम बॅटिंग करत आहेत. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. हा होता दणदणीत स्ट्रोक आणि खणखणीत षटकार. चेंडूचा विचार केला तर अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता आणि स्लॉटचा चेंडू सोडेल तो विकी कसला आपण पाहू शकतो. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. षटकार एकवटला गेला. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 36. नक्कीच कुमारला आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम स्कोररची भूमिका. फुल टॉस चेंडू आपण होता. फुल टॉस चेंडूला फक्त आणि फक्त स्टिअर केलंय. अप्रतिम कामगिरी साहिलच्या माध्यमातून. एकदा साहिलसाठी जोरदार टाळ्या, कारण चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून 100% आपल्या संघाला आणि फील्ड स्टँडर्ड सेट करत आहेत ते. 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या धाव फलकावरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचेल ती मात्र 38 रन्स ऑन द बोर्ड. आणि नक्कीच समाजजनक स्कोरच्या मागे आपण पाहू शकतो ते म्हणजेच मामनोली संघाला अप्रतिम कामगिरी मामनोली संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन हुक करायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडूला गॅदर करण्यात येईल तोपर्यंत घेतलेल्या या 3 धावा. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. मुकेश आणि विकीच्या माध्यमातून दोन्ही साइडनी तितकीच पेटलेली आग आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी आणि विस्फोटक फलंदाजीचा पावित्रा मुकेशच्या माध्यमातून. मुकेश हा 14 वरती आहे आणि विकी हा 19 वरती आहे. नक्कीच दोन्ही बॅट्समन अतिशय अप्रतिम दर्जाची बॅटिंग करत आहेत. धावसंख्या 41, 41 रन ऑन द बोर्ड. नक्कीच वरपचे प्रथम भोईर यांच्या माध्यमातून पावशेपाडा संघाला शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप काउस कॉर्नर रिजन मध्ये, ज्याला आपण वायडिश लॉंग ऑन क्षेत्र म्हणतो. आणि तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांची समाप्ती होते आणि प्रथम बॅटिंग करत असताना मामनोली संघाचा स्कोर असेल तो म्हणजे 43. विजयासाठी 44 धावांचं आव्हान असेल आणि उर्वरित चेंडू असतील ते म्हणजेच 24, म्हणजे 11.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, ज्यावेळेस आपण पाहू शकतो ती म्हणजे पावशेपाडा संघ बॅटिंग करेल, त्यावेळेस धावतं वर्णन ऐकणार आहोत. या धावा डिफेंड केल्या जातील की नक्कीच या धावा चेस केल्या जातील याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ घारिवली गावचा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स रोशन संते सर. थँक्यू.
तर विवेक म्हसकर यांना विनंती असेल आपण देखील या, कारण की प्रसन्न आपल्याला बोलवत आहेत. विनंती असेल विवेक म्हसकर आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. तर पावशेपाडा टीमला विनंती असेल की फलंदाज आपण पाठवायचे आहे. 44 धावांचं लक्ष्य आहे पावशेपाडा या संघासमोर. यानंतर एक सामना अजूनही खेळवायचा आहे. विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मामनोली टीमला ही विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. 24 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष्य आहे आणि सुवर्ण संधी येते पावशेपाडा या टीमला. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय पंडित शेठ म्हसकर साहेबांकडून 3535 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि समालोचक यांच्यासाठी देखील 555 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हे वैशिष्ट्य आहे सन्माननीय पंडित शेठ म्हसकर साहेबांचं की त्यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी देखील पारितोषिक लावलं जात आहेत. चोवीस चेंडू आणि 44 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी पाहायला मिळते ती म्हणजेच पावशेपाडा या टीमची विकास आणि साहिल. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल आणि नॉस्टकीला फलंदाज विकास आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज विकी. 24 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष्य आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल मोहिली या संघासमोर. सामना सुरू होतो. गेम ऑन, लेट्स प्ले. यावीस पहिला चेंडू स्विंग अॅनामिस डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती विकीने. तोच गोलंदाज विकी वेगाने प्रभावित करतोय या पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 44 धावांचं लक्ष्य आहे. अप्रतिम सामना आपण पाहतो या दोन बलाढ्य संघांमध्ये. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. फुल टॉस चेंडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट कव्हरला, एक धाव कंप्लीट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय सदबोधने. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 1 आहे. एका धावेने श्रीगणेश करतोय पावशेपाडा संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास आहे. विकासला झकास बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये गोलंदाज विकीने, कारण की 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 5 धावेंचं षटक फेकलं होतं. तोच विकी आपण पाहतोय इम्प्रेस करतोय ओव्हर द विकेट. यावीस बिग हिट करतो, लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत मुकेश आणि सुरेख जेल टिपलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय. फलंदाज विकास बॅक टू द पवेलियन. अंकावरती पंडित शेठ म्हसकर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. 3535 रुपयांचं कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. पावशेपाडा टीमला ही सुवर्ण संधी आहे. 1/1 अशी धावसंख्या आहे. 44 धावांचं लक्ष्य आहे पावशेपाडा या टीम समोर. खूप चांगली गोलंदाजी करतो या P1च्या षटकामध्ये गोलंदाज विकी. यावेळी चांगला चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती. 1/1. 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करतोय आणि 1 सफलता प्राप्त केली आहे या षटकामध्ये गोलंदाज विकीने.
ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि अवघ्या एका धावेचं षटक फेकले गोलंदाज विकीने. विकीसाठी एकदा जोरात आल्या. या षटकामध्ये अवघी एक धाव खर्च केली आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे आपल्या टीमसाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पावशेपाडा टीमची धावसंख्या आहे 1-1. 44 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 43 धावांची गरज. डीजे षटकामध्ये 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे समीर आणि साहिल ही जोडी पाहायला मिळते. पावशेपाडा या टीमकडून चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे. 14.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. यावी स्क्वेअर विकेटचा चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत समीर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. 1-2 अशी खराब सुरुवात केली आहे पावशेपाडा टीमने. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल आहे. 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव बनवली आहे साहिलने. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये कमबॅक करून द्यावा लागेल पावशेपाडा टीमला. यावेळी चांगला स्ट्रोक आहे क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. नवाज आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील खूप चांगली होते आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय पावशेपाडा या टीमला या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. यावीस अपिश अँड पनिश. चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. चौकार आलाय फलंदाज साहिलच्या बॅटमधून. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावीस चांगला चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 8 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. ऑन ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकी करतोय आणि तोपर्यंत मिळतं त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती. संत वाहती इंद्रायणी. त्याप्रमाणे संत गतीने हे धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय पावशेपाडा टीमचं. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज देखील गमावलाय. 1.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. यावेळी बॅटची इनर एज आहे. कीपर बीट आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट.
चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा 44 धावांचं लक्ष आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 30 धावांची गरज. तीस धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय नवाज. ज्या नवाजने पहिला सामना जिंकून दिलाय मामनोली संघाला 10 धावा डिफेंड केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, तोच येतोय नवाज या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. लॉफ करतोय गॅप शॉट सिलेक्शन आहे. एकदा तर कंप्लीट केली. खराब क्षेत्ररक्षण, जणू काय या फटक्याचे चटके लागलेत आणि चेंडू ट्राउल होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणी पाय स्किड झाला त्यामुळेच हा चौकार मिळतोय. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पावशीपाडा टीमला 3 षटकारांसाठी पंडित शेठ मस्कर यांच्याकडून रोख रक्कम 3535 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या 20 बॅटची आतली कडा आहे आणि एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 25 धावांची गरज आहे. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे साहिल आणि फलंदाज समीरने. या पार्टनरशिपमध्ये सिंहाचा वाटा आहे फलंदाज साहिलचा, कारण की साहिल खेळतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती आणि त्याला साथ देतोय समीर खेळतोय तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. 19 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. यावीस चांगला चेंडू आहे. पंच आहेत कृष्णा गेणे सर. त्यांनी पाहिलं की हा चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल घोषित केलाय. धावसंख्या स्थगित आहे. 19 धावा धावफलकावरती. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल मामनोली या टीमसाठी. मामनोली संघाचे कोच मेंटोर प्रवीण विषे देखील उपस्थित आहेत. आपल्या टीमला ते सपोर्ट करतायत. यावी चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर करतोय. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज नवाज. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल मामनोली टीमसाठी आणि प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल पावशेपाडा या टीमवरती. 8 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. राईट आर्म राऊंड विकेट नवाज. लोअर फुलटॉस चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय. विकीने फलंदाज बाद
अजून एक धक्का बसतोय 19च्या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा धक्का. साहिल बॅक टू द पवेलियन. आज ऋषी येतोय चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत, साहिल आणि विकास. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण मुकेश करतोय आणि 2 धाव मिळतात आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आणि मोहिली संघाला विनंती असेल की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. संघाचा बॅकबोन आहे, संघाचा पाठीचा कणा आहे, मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय. मामनोली टीमचा गोलंदाज शादिक सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावीस पहिला चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह करतो क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आणि कंपल्सरी 22 धावांची गरज. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण की पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 3535 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावी शॉर्ट ऑन पुल करतोय, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय. मुकेशने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय पावशेपाडा टीमला. पावशेपाडा संघ बॅकफुट वरती. तीन चेंडू आणि 21 धावांची गरज.
शादिक. यावीस बिग हिट करतो, लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि झेल केला ड्रॉप. मुकेश होते, ज्या मुकेशने खूप चांगले झेल पकडलेत या सामन्यामध्ये, त्याच मुकेशने हा झेल ड्रॉप केलाय आणि मिळते तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 25 जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोहिली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण येऊन थांबायचं आहे. पुन्हा एकदा लॉफ करतोय, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल केला ड्रॉप आणि चेंडू जातोय तो म्हणजेच सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्वार्टर फायनल मध्ये